नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव चव्हाण, मल्टीप्लायर तंत्रज्ञान मार्गदर्शक। आज आपण शिवाजी मारोतराव तेलंग राहणार पांगरा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड यांच्या कापूस पिकाच्या प्लॉटवर आलेले। मला सांगायला खूप आनंद होईल, यांनी मल्टीप्लायर तंत्रज्ञान त्यांच्या कापूस पिकाला वापरलं, त्यांना खूप सुंदर असा रिझल्ट आला। पण त्यांना काय रिझल्ट आला हे मी न सांगता त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुम्ही जे मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरलं त्याचा तुम्हाला काय रिझल्ट आला कापूस पिकाला, तुमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगा। झाडाचा जारावा वाढतो, हां, झाडाची कळा चांगली ठेवतो, बरोबर पाते फळ असे चाप चांगले ठेवतो, बरोबर। झाड असं टिकून ठेवतो। समजा कळा हिरवी कळा असल्यामुळं फळ वाढते, फळामुळं उत्पादन वाढते आपली। तर आपल्याला मल्टीप्लायचा आम्ही वापरल्यामुळं आम्हाला अनुभव आहे। तुम्ही कशातून दिलं मल्टीप्लायर? आम्ही खतातून दिले। खतातून दिलं। हां, तर तुम्ही एक अनुभव म्हणून काय प्रयोग केला तर ते सांगाल का मला? अनुभव बघून आम्ही गेल्या वर्षी असे 1-2 वेळेस वापरलो होतो, हां, म्हणजे त्याचा आम्हाला अनुभव आला। नाही आत्ताच्या कपासमध्ये म्हणजे दुसऱ्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये असं काही? आताच्या कपासमध्ये आपण ज्याला खतातून वापरलो मल्टीप्लाय, हां ते झाड कळेदार आहे, हां हां झाडाची कळा अशी टिकून ठेवतो त्यानं। हां, पण ज्याला नाही वापरलो त्या झाडाची कळा नाही, त्याचे पाते कमी आहेत, त्याला फुल कमी आहे, म्हणजे त्याचे उत्पादन कमी होती। म्हणजे तुमच्या डोळ्यात दिसत तसं ते हा, दिसायला ते? आपण काही कापसाला वापरून बघलो, काहीला वापरलो नाहीत। आता आम्ही पहिल्यापासून वापरतो। समजा यावर्षी आता तुमच्या हातून मागवला, आम्ही एक बॉक्सच मागवला। बरोबर। आता आम्हाला अनुभव आहे की आपण कुठल्याही खतासोबत किंवा फवारणीसोबत कुठल्याही औषधामध्ये फवारणी करू शकता आपण त्याची। बरोबर, त्याचा आपल्याला रिझल्ट आहे। समजा रिझल्ट आला त्या औषधाचा रिझल्ट आहे। आता काही जणाला आहे का नाही ते आपल्याला माहिती नाही, पण तुम्हाला आहे, आपल्याला अनुभव आहे, आपल्याला त्या औषधाचा रिझल्ट आहे। आता आम्ही हळदीला पहिलं वापरत होतो, अच्छा हळदीला आम्ही वापरत असल्यामुळे आम्हाला रिझल्ट येत होता त्याचा औषधाचा। बरोबर। मग ह्या वर्षी कापसाला वापरून बघलो आम्ही, म्हणजे ह्याचा रिझल्ट येते का कापसाला बी असाच। अच्छा, हिरवी कळा ठेवतो, फळ वाढवतो, म्हणजे अटॅक भेगी होते ना रोगाचा, बरोबर झाडाची वाढ करतो। अशासाठी आम्ही एका बॅगला वापरून बघल्या, बरोबर। आम्ही अनुभव बघा असावा म्हणून। म्हणजे तुम्ही हे जे पाहिलं म्हणजे तुम्ही समाधानी आहे? हां, हे जे आता आम्हाला रिझल्ट आला म्हणजे आमची समाधानी झाली समजा, आणि असं आहे तुम्ही ते। आता कापसासोबत कोणत्या पिकाला वापरला आज आता तालुमध्ये कोणतं वापरायला आता? कापसाला तर आता वापरलो, हळदीला आम्ही पहिलं वापरत होतो, 1-2 वेळेस वापरलो। आता वापरलं का तालुमध्ये? आता चालूमध्ये हळदीला वापरलो आम्ही। हळदीला कसा अनुभव आहे? हळदीला सगळ्यात भारी रिझल्ट आहे त्याचा। बघा, म्हणजे आता हळदीवर आपण व्हिडिओ करू होता, हां, म्हणजे तुम्हाला म्हणजे हे समाधान देणार समाधान देणार औषध। धन्यवाद। हा, बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी खूप सुंदर पद्धतीने त्यांच्याच भाषेत सांगितलं की हे बघा पात्याची संख्या, म्हणजे पात्याचे जे झाडाची अशी कवळी कळा ठेवतो, समजा हिरवीगार कळा ठेवतो अशी। राईट, तर म्हणजे पात्यांची संख्या वाढवते, रुंदी वाढवते, फुलांची संख्या वाढवते, हाईट वाढवते, म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टीसाठी ते औषध म्हणजे त्या पिकाला लागते ती गोष्ट ते प्रोव्हाइड करते आणि उत्पन्नासाठी ते मदत करते। माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गाला, अत्यंत कमी खर्चामध्ये हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान शेतकरी वर्गाला भेटत आहे। या मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करावा आणि खरंच याचे रिझल्ट आहेत की नाही हे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पाहावा। धन्यवाद।